हॅलो नमस्कार. चला तर मंडळी, आज आपण बघूयात मस्त अशी मिक्स चटणी. वेगवेगळी चटणी बनवण्यापेक्षा अशी जर मिक्स चटणी बनवली तर शरीराला एकदम अशी बहुगुणी रोजच्या आहारात समाविष्ट करू शकता तुम्ही, आणि शरीराला याच्यापासून खूप फायदे होतात. आणि आपण नुसती जवस तिळाची चटणी खाऊ शकत नाही, थोडी चव वेगळी लागते. तशी मिक्स जर केली तर खूप छान लागते आणि भन्नाट लागते. चला तर सुरुवात करूया. नमस्कार, मी दीपाली, रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. चटणी बनवण्यासाठी मी सर्व पदार्थ एकाच वाटीने घेतलेले आहे. जवस तुमच्याकडे कारळे असतील तर घाला, नसतील तरी चालेल, पण मी इथं घेतलेले आहे. सर्व प्रकार घातलेले आहे. इथं जवस घेतलेलं आहे, कारळे घेतले आहे. आमच्याकडे खुरसणी म्हणतात. तीळ, शेंगदाणे, लसूण, सुकं खोबरं आणि कढीपत्ता पण घालणार आहे, कारण कढीपत्तासुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आणि इथं मी सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे लाल पावडर पण घालू शकता. तर सर्व साहित्य मी बघा एकाच वाटीने घेतलेले आहे, कारण सर्व पदार्थ एकसारखे असले का चटणीचा बॅलन्स किंवा चव एकसारखी येते, त्याच्यामुळे मी एकसारखे घेतले. तुम्हाला कुठलाही पदार्थ थोडा कमी जास्त आवडत असेल तर करू शकता. तर सर्वात प्रथम लोखंडी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये जवस घालून मंद गॅसवर भाजायचे. जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात, त्याच्यामुळे हृदयासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी ते खूप चांगले आणि फायदेशीर असतात, त्यामुळे ते आहारात असणे गरजेचे आहे. मंद गॅसवर भाजायचे. थोडासा कलर बदलला की काढून घ्यायचे. नंतर आपण तीळ घालूया. तीळ आपल्या हाडांना बळकटी देण्याचं काम करतात. तीळ भाजायला अजिबात वेळ लागत नाही, ते लगेच फुलतात. असे थोडेसे उडायला लागले की काढून घ्यायचे. जास्त करपवायचं नाही कुठलाही पदार्थ, फक्त असा मंद गॅसवर खरपूस भाजायचं, म्हणजे चटणीची चव एकदम छान लागते. तीळ पण आपले भाजले गेलेत. आता त्यामध्ये हे कारळं, आमच्याकडे याला खुरसणी म्हणतात. आता प्रत्येक भागानुसार याला वेगवेगळे नावं आहेत. तर ते पण मी घेतलेत, कारण आता जुने लोक हे भाजीला खूप वापरत होते, पण आता आपण शक्यतो वापरत नाही. पण असं चटणीच्या माध्यमातून सुद्धा आपल्या शरीरात जातील म्हणून चटणीमध्ये घालायचे. ते सुद्धा कलर बदलेपर्यंत भाजायचे. मस्त कलर बदलला आहे, ते सुद्धा आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे. त्यानंतर शेंगदाणे घालायचे. सर्व मापे मी एकाच वाटीने घेतलेले आहे. आता शेंगदाणे भाजण्यासाठी थोडंसं तेल घालायचं. तेल घातल्यामुळे शेंगदाणे एकदम मस्त असे भाजतात. शेंगदाण्यामध्ये खूप विटॅमिन असतात, हे तर प्रत्येकाला माहितीच आहे, आणि आपल्या शरीराला पण चांगले असतात त्याच्यामुळे. आणि चटणीला पण छान चव येते, म्हणून ते चटणीमध्ये घालायचे. शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर आपण खोबरं घेतलेलं आहे, मी इथं किसून घेतलेलं आहे. एकदम असं थोडंसं गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं, जास्त असं करपू द्यायचं वगैरे नाही. कुठलाही पदार्थ एकदम असा मध्यम आचेवरच भाजायचा, आणि जास्त करपू द्यायचा नाही, म्हणजे चटणीची चव वेगळी लागणार नाही. बघा खोबरं पण मस्त भाजलं गेलं आहे. आता कढईमध्ये घालूया 1 चमचा तेल. त्यामध्ये आता आपण लसूण घालूया. हे असे सर्व पदार्थ एकदम परतून घेतले की चटणी ना टिकते, पण जास्त दिवस वास वगैरे येत नाही, आणि खमंग रुचकर अशी चटणी लागते. तर बघा लसूण पण आपण थोडासा असा परतून घेतला आहे. तुम्ही सोलून पण घेऊ शकता, पण चटणी कुठलीही राहिली ना, असा जर घातला ना सालासकट एकदम मस्त असा लागतो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही सोलून पण टाकू शकता. तर लसूण काढल्यानंतर त्या कढईमध्ये तेल आहे, त्यामध्ये आता बघा ज्या वाटीने मी घेतलं होतं ना, तीच वाटी 1 किंवा 2 वाटीसुद्धा कढीपत्ता घेऊ शकता. मस्त असा कुरकुरीत भाजून घ्यायचा आहे आपल्याला. हा तेलामध्ये कमी तेल पडलं तर आणखी थोडंसं अर्धा चमचा घालू शकता, पण माझं एवढ्या तेलामध्ये भाजून होईल. आणि मंद गॅसवर एकदम असा कुरकुरीत होतपर्यंत भाजायचा आहे, म्हणजे चटणी जास्त दिवस टिकते, ओला वगैरे ठेवायचा नाही. आता कढीपत्ता छान कुरकुरीत होत चालला आहे, तोपर्यंत त्यामध्ये घालूया 1 चमचा जिरे. जिरेसुद्धा आपल्याला ह्या पत्त्यासोबत भाजून घ्यायचे मंद आचेवर. आणि गॅस बंद करून द्यायचा आहे आता आपल्याला. आणि हे कढीपत्ता आणि जिरे आपल्याला कढईतच ठेवायचे आहेत, म्हणजे एकदम कढीपत्ता असा कुरकुरीत होईल. आता मी ज्या लाल मिरच्या घेतल्या त्या पण यामध्ये टाकणार आहे. कढई गरम आहे, त्यासुद्धा थोड्याशा भाजल्या जातील आणि मस्त अशा कुरकुरीत होतील, म्हणजे सर्व पदार्थ आपले भाजले जातात. गॅस बंद करून दिला आहे. आता हे कढईतच थंड होतपर्यंत राहू द्यायचं, म्हणजे मिरच्या पण छान मस्त कुरकुरीत होतात, कढीपत्ता पण कुरकुरीत होतं. थंड झाला की आधी मिरच्या थोड्या मिक्सरला फिरून घ्यायच्या. तुम्ही लाल पावडर वापरत असाल तर सर्व पदार्थ एकदम टाकले तरी चालेल. कधी कधी सर्व पदार्थांमध्ये मिरच्या बारीक होत नाही, म्हणून आधी मिरच्या मी बारीक करून घेतल्या आहेत. तर बघा मिरची कढीपत्ता आधी फिरून घेतला. आता त्यामध्ये हे आपण भाजलेले सर्व साहित्य घालूयात. तर बघा अशी एकदम मस्त अशी मिक्स चटणी जर तुम्ही बनवली ना रोजच्या ताटामध्ये, किंवा तुम्ही एखादी सुकी भाजी जर बनवली ना, तिच्यामध्ये सुद्धा ही भाजी किंवा ही चटणी वापरू शकता. खूप छान लागते, आणि सर्व पदार्थ आपल्या मुलांच्या सर्व घरातल्या सदस्यांच्या पोटामध्ये जातात, त्याच्यामुळे शरीराला याचे खूप फायदे होतात. तर आपण भाजलेला लसूण आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. सर्व पदार्थ आता यामध्ये घातलेत. आता मिक्सरला चालू बंद करत करत आपल्याला मस्त अशी चटणी दळून घ्यायची. तर बघा मस्त अशी आपली चटणी झाली. तुम्ही 15 ते 20 दिवस ही चटणी छान राहते.
फ्रीजमध्ये ठेवली तर महिना 2 महिने पण राहील, पण शक्यतो ताजी ताजी करून 15-20 दिवसात केली की छान लागते, तिची चव पण छान राहते. तर बघा मस्त अशी आपली सर्व गुण संपन्न बहुगुणी अशी चटणी, आपल्या शरीराला अनेक फायदे असणारी चटणी तयार झाली. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा. आवडली तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा छानच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदी राहा.